तर नमस्कार मित्रांनो, तर आपण करतोय आपल्या गल्लीमध्ये एकदम खतरनाक अशा प्रकारचा प्रँक आणि त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न वगैरे विचारणार यांना लोकांना, आपल्या गल्लीवाल्यांना. म्हणजे कुठल्याही प्रकारची काही समस्या वगैरे असली तर आपण ती त्यांना विचारू आणि त्यांच्या मनातलं जाणून घेऊ. तर आपण असं दाखवणार आहे की काहीतरी आपण म्हणजे न्यूज चॅनलवर लाईव्ह आलेले असं. तर चला दाखवतो या. तर नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे आपल्या खंडेराव नगरात आणि मी या लोकांना काहीतरी प्रश्न विचारणार आहे, यांच्या मनातली काही गोष्ट आपण जाणून घेणार आहे. तर या इकडे सांगा मावशी, काही समस्या वगैरे गल्लीमध्ये तुम्हाला? या मावशी काहीतरी सांगताय, दोन शब्द या इकडे. बोला आजी, या बोला बोला, घाबरू नका. तुम्ही न्यूज लाईव्ह दिसताय, टीव्हीवर चालू आहे. बोला ना, काही समस्या गल्लीमध्ये? पाणी वगैरे येत नाही, नळ वगैरे? आम्हाला पाणीचा त्रास आहे, आम्हाला पाणी पाहिजे. हसले व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ चालू आहे, टीव्हीवर लाईव्ह चालू आहे, ते सगळं. आम्हाला गटाचं काम आणि संडासींचं काम पाहिजे दादा. पाणी बी आम्हाला पाण्याचा, प्यायचा पाण्याचा खूपच त्रास आहे. काही गॅस हांडी वगैरे? गॅस हांडी पाहिजे ना आम्हाला. तर अशा प्रकारचं आपल्या गल्लीमध्ये वातावरण आहे मित्रांनो. तर हे पण काही दोन शब्द सांगतील, दोन शब्द बोला तुम्ही पण काही. बोला. आम्हाला गडेरचं काम पाहिजे दादा, आणि पाणी येत नाही, लाईट व्यवस्थित राहतात. यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे गटर काढणारे पण येत आणि या गल्लीमध्ये स्वतःच गटर काढताय आणि यांच्या गल्लीमध्ये रोज असे काही ना कुठल्या प्रकारचे झगडे चालू असतात. पाण्यावरूनच झगडे होतात, दुसरं कशावरूनच नाही होत. गल्लीमध्ये गटारच्या रोज अशी- पाण्यावरूनच होतं. गडेरच नाही आमच्याकडे, तर आम्ही हातानच काढताय. आणि गॅस अंडीची पण समस्या घेऊन आलेली काहीतरी. तर आपण विचारू अजून लोकांना या इकडे. हे बाबा बसलेले इथं. काही प्रॉब्लेम गल्लीमध्ये? काय हो, गटर पाण्याची सोय नाही आहे, बाबा कमी येतं, वाढ पाहिजे होतं तेव्हा. पण काही हे दोन भाऊ लोक बसलेले, त्यांना काही विचारणार आहे. भाऊ बोला तुम्ही काही दोन शब्द. दादा, पेट्रोल महाग झालेलं आहे, आम्ही गाड्या घेऊन ठेवल्या आहे, आम्हाला पेट्रोलचे बी येते, काय म्हणता, प्रॉब्लेम येतोय. आणि आमचे बोला चालू गाडीचे हप्ते माफ करा आमचे. जोरात बोल. सुनील गोकुळ चौधरी, कुठं राहता तुम्ही? कंट्रोल. बरोबर. काय प्रॉब्लेम तुम्हाला? प्रॉब्लेम काहीच नाही आम्हाला. पेट्रोल वगैरे महाग झालंय. पेट्रोल 200 रुपये लिटर झालंय ना, बरोबर. तर गाड्यांना प्रॉब्लेम येतो आम्हाला. गाड्यांना प्रॉब्लेम येतोय. मग काय समस्या काय सॉल्व्ह करायला पाहिजे तुमची? समस्या सॉल्व्ह करायला पाहिजे. पेट्रोल स्वस्त व्हायला पाहिजे. पेट्रोल स्वस्त व्हायला पाहिजे. म्हणजे काय भाव व्हायला पाहिजे तरी? 50-60 रुपये लिटर, 20 रुपये लिटर, काय? 50 रुपये 50 लिटर व्हायला पाहिजे. मग किती लिटर पेट्रोल टाकशाल तुम्ही गाडीमध्ये? तरी स्वस्त वगैरे कधी झालं तर काही? स्वस्त वगैरे झालं तर आम्ही 4 लिटर 5 लिटर रोज रोज नाही हो, आठ दिवसातून 15% टाकू. बरोबर. तुम्हाला रोजंदारी काय भेटते तुम्हाला? 500 रुपये रोज आणतात. रोजंदारी 500 रुपये रोज कमावता, तरी तुम्हाला पेट्रोल कमी पाहिजे अजून? हे चुकीचं आहे तुमचं. शिल्लक पाहिलं पेट्रोल आम्हाला. शिल्लक कसं काय पाहिजे? जेवढं पाहिजे तेवढं भेटतंय ना. या भाऊंच्या आई बसलेल्या आहे मित्रांनो, या भाऊंच्या आई बसलेल्या आहेत. हसू नका बिंदास. तर तुम्हाला आपल्या गल्लीवाल्यांच्या काहीतरी मनातल्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, तर तुम्हाला दाखवतो या इकडे. तर यांच्या मनातली काही गोष्ट, तुम्हाला काही गल्लीमध्ये अडचण? आम्हाला अडचण अशी आहे, जवळ आहे. हा आम्हाला एक खंबा पाहिजे इथं, बरोबर. वायर खालती आहे, हा बस बाकी काही समस्या नाही. यांच्या घराजवळ वायर आहे बा, ती खालती झाली म्हणे, आणि ते खंबा पाहिजे यांच्या घराला. खंबा पाहिजे, लंबा पाहिजे का खंबा पाहिजे? असू खंबा नका पाहिजे, रे. खंबा. खंबा पाहिजे. हा. आणि त्याच्यावर किती लाईट पाहिजे? लाईट वगैरे काही पाहिजे नाही, फक्त आम्हाला वायर वरती पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं, खंबा पाहिजे, त्याच्यावर दोरी वगैरे बांधतील, झोका वगैरे घेण्यासाठी खंबा पाहिजे म्हणे, असं म्हणणं. असू नका, लाईव्ह चालू आहे ते. हा बरोबर. बस एवढी समस्या आहे. आणि एक हॉल पाहिजे नळासाठी. एक वॉल पाहिजे, म्हणजे यांच्या नळासाठी स्पेशल वॉल पाहिजे. 24 तास पाणी पाहिजे यांना. त्यांना काय, पण दोन शब्द अजून जाणून घेऊया गल्ली वाले. हा बोला. आमच्याकडे व्यवस्थित पाणी येत नाही. तो तिथं आमच्याकडे वालमन आहे, तो किती दिवसापासून सांगतोय की वाल बसवा. बरोबर. तर नगरपालिकेवाले बी ध्यान देत नाही आणि साहेब लोक पण ध्यान देत नाही त्या गोष्टीकडे. आणि पाण्याची कमतरता इकडे. पाण्याची कमतरता तर आहेच. हा. पाणी व्यवस्थित येतं, पण जसं स्प्रे शेडणं पाहिजे तसं पाणी येत नाही आमच्याकडे. कमतरता भाग आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम येतो आमच्याकडे. त्याच्यामध्ये काय सोल्युशन करायला पाहिजे त्यांनी? त्यांनी आमच्या गल्लीमध्ये वॉल बसवून द्यायला पाहिजे, स्पेशल वॉल बसवून लोक द्यायला 24 पाहिजे. तास पाणी सांगतील, तर तुम्हाला चांगलं वाटेल का असं? अहो 24 तास पाणी सांडणार नाही ना, 24 तास पाणी येणार नाही तर पाणी कुठून सांडतील 24 तास? मागच्या वर्षी मी बघितलं की इथं 24 तास पाणी ठेवलेलं, तर पूर्ण 24 तास पाणीच चालू राहायचं इथं, म्हणजे पूर्ण रोड वल्ला राहायचा. त्याच्यामुळे पूर्ण नद्या वगैरे सगळ्या सुकून गेल्या, एवढं पाणी होतं इथं. इथं नद्या सुकल्या गेल्या होत्या. हा. आम्हाला तर काही नद्या सुकलेल्या वाटल्या नाही. आमच्या गिरणा नदी भरपूर वाहते अजून. गिरणार नदी म्हणजे आमच्या वाघूर धरण भरलेलं आहे. पद्धत वेगळी. मग काय करायला पाहिजे तुम्ही सुधारण्यामध्ये?
सुधारणा म्हटलं म्हणजे आमच्याकडे पाईपलाईन जी नवीन बसवलेली आहे हा. अमृत योजनेची, बरोबर. त्याला व्हाल बसवून द्यायला पाहिजे. स्पेशल. स्पेशल 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 म्हणजे आमच्या गल्लीसाठी. बरोबर. स्पेशल म्हणजे माझ्यासाठी नाही पाहिजे, आमच्या गल्लीसाठी पाहिजे. पुऱ्या गल्लीसाठी. हा, म्हणजे तुम्ही गल्लीचा विचार करता पण इथं गल्ली तर काही दिसत नाही तुमच्यावाली. गल्ली दिसत आहे ना मोठी, भरपूर गल्ली मोठी आहे. तुम्ही फिरून बघा गल्लीमध्ये, विचारा लोकांना. तर मित्रांनो, दादांचा प्रश्न असा आहे की यांना स्पेशल गल्लीमध्ये हॉल पाहिजे, म्हणजे हॉल पाहिजे पाण्याचा की 24 तास पाणी पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आपण काही अजून गल्लीवाल्यांचं मत जाणून घेऊया या इकडे. आम्हाला अजून एक समस्या आहे ना आमची. यांची समस्या बाकी अजून घ्या जवळ. बोला. आम्हाला गॅस अंडी पण टायमावर मिळत नाही. गॅस अंडी टायमावर भेटत नाही. हा, टायमावर गॅस मिळत अंडी नाही टायमावर आम्हाला भेटायला गॅस पाहिजे. टायमा- किती अंड्या पाहिजे तुम्हाला तरी पण? आम्हाला पाहिजे ना महिन्याच्या 2 तरी अंड्या पाहिजे आम्हाला. कोणतरी अंड्या पाहिजे. म्हणजे काय हा. करता तुम्ही असं गॅस अंडीचा? गॅस अंडीचा आम्ही स्वयंपाक करतो, पाणी तपवतो. पाणी तापवता की स्वयंपाक? किती जणांचा स्वयंपाक करता तुम्ही? 12 जणांचा स्वयंपाक होतो आमच्या घरामध्ये. माझ्या घरी ते एक अंडी 4 महिने पुरते. तुम्ही एकच जण असाल मग? नाही 5 जण आहे ना आम्ही. नाही ना, 5 जण असतील तुम्ही कमी जण असतील म्हणून 2 महिने पुरतो तुम्हाला. आम्हाला नाही पुरत ना. आम्ही 12 जणांची फॅमिली आहे आमची. 12 जणांची फॅमिली आहे. 12 जणांचे नाव सांगा बरं का तुम्ही. वैभव, 5, नरेंद्र, 6, माझा भाऊ आहे मोठा, 7, सुभाष, 8, माझे काका आहे, 9. माझी काकू आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्यांचे नावं सांगतो मी तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? नावं का बरं विचारता तुम्ही आम्हाला? हे माझं काम आहे विचारायचं, तुम्ही सांगा. आमच्या फॅमिलीमध्ये 12 लोक सांगितलं. हे नाव कोणी सांगितलं तुम्हाला विचारायचे आम्हाला? नाही ना, माझं काम आहे ना. तुम्ही आता अंड्या मागशाल, मी अंड्या आणून देईन. काल लगेच आमचे 5 अंड्या तुमच्या दारी. मग आम्ही तुम्हाला डायरेक्ट हे दाखवू ना किती जण आहे आमच्या घरामध्ये. त्याच्या रेशन कार्ड दाखवू आम्ही तुम्हाला तेव्हा. ठीक आहे, मग यांची समस्या मित्रांनो आपण सॉल्व्ह करू काहीतरी. तर मित्रांनो, आपण आलेले आता गल्लीमध्ये एकदम पुढे. तर काही लोकांची मतं जाणून घेतलेले आपण. अजून आपण विचारणार आहे काहीतरी त्यांना प्रश्न. झोपडपट्टी एरियामध्ये आलेले आपण. ये घरासारखे संबंध आहे आपले. एक मिनिट या ना भाऊ, तुम्ही पण या ना मध्ये या. हो, अरे लाईव्ह आहे रे ते. एक मिनिट लाईव्ह आहे ते. मध्ये या भाऊ. फक्त ती समस्या सांग. तर मित्रांनो, तुम्ही पण बघितलं असेल आता यांना काही प्रश्न विचारले यांच्या मनापासून आणि आपण सोल्युशन करणार आहे आपल्या गल्लीवाले. तर आपण यांना पण काही प्रश्न विचारणार आहे मित्रांनो. तरी या जवळ या भाऊ, बसा. तर मित्रांनो, आपण एकदम चांगल्या मनाने यांच्या घरी गेलेले होते. हे आपल्या गल्लीमध्ये राहता. आपण यांच्या घरी गेले होते आणि ये रे, जास्त डिप्रेशन जास्त टेन्शन आल्यामुळे थोडं आता असं करताय. जास्त टेन्शन आलेलं आहे ना याच्यामुळे, ते पाहू शकता.